झटपट बनवा पनीर टिक्का मसाला, तेही अगदी सोप्या पद्धतीने. हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवूया रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला. यासाठी मी पनीर घेतलेला आहे. या 100 ग्राम पनीरचे मी काही क्यूब्स केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला एक तवा घेऊन त्यावरती तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये हळद आणि थोडंसं तिखट घालायचं आहे. याला छान प्रकारे परतू द्यायचं आणि त्यानंतर आपण कट केलेले क्यूब्स आपल्याला यावरती ठेवायचे आहेत. या क्यूब्सना आपल्याला शॅलो फ्रायच करायचं आहे. जर आपण यांना जास्त फ्राय केलं आणि जास्त वेळ यांना तव्यावरती ठेवलं तर हे कडक होऊ शकतात आणि जर इन केस असं झालंच तर आपण फ्राय करून त्याला पाण्यामध्येही ठेवू शकतो, जेणेकरून ते मऊ होतील. तर इथे मी यांना शॅलो फ्राय करत आहे. आता आपण याला एक एक करून परतून घेऊया. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या पनीरला या तेलाचा मसाला छान प्रकारे कोट झालेला आहे. असा चारही बाजूनी हा मसाला आपल्याला कोट करून याला शॅलो फ्राय करायचा आहे. आता आपले पनीर क्यूब्स मी एका प्लेटमध्ये काढते. या ठिकाणी मी रेडीमेड इन्स्टंट सुहानाचा पनीर टिक्का मसाला यूज केला आहे. त्यामुळे ही रेसिपी अगदी झटपट होते. इथे मी एका बोलमध्ये पनीर टिक्का मसाला काढला आहे. त्यामध्ये आपण अर्धी वाटी दूध घालूया. दूध आपल्याला तितकंच यूज करायचं आहे जितकं या मसाल्याची कन्सिस्टन्सी फ्लोई होईल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या मसाल्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. या ठिकाणी मी 3 ते 4 मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी केलेली आहे. इथे आपण कढई गरम करून त्यामध्ये तेल घालूया आणि या तेलामध्ये आपल्याला आपली टोमॅटो प्युरी घालायची आहे. या ठिकाणी मी तेलाचा वापर जरा जास्तच केला आहे, कारण या भाजीसाठी आपण तेल जास्तच वापरणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता आपली टोमॅटो प्युरी अगदी छान प्रकारे शिजलेली आहे. आपल्याला याला तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही आणि याला तेल सुटत नाही. यानंतर आपण आपला तयार केलेला मसाला यामध्ये घालूया. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्याला या मसाल्याला आणि या टोमॅटो प्युरीला छान प्रकारे मिक्स करायचं आहे. गॅस हा आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला जो मसाला आहे तो छान प्रकारे शिजला गेला आहे. याला तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये गरम पाणी ॲड करूया. मी हा मसाला शिजत असेपर्यंतच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. यामध्ये आपल्याला जशी ग्रेव्ही हवी त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. इथे पाण्याचा वापर गरमच करायचा आहे. जर थंड पाणी यूज केलं तर याची चव जाऊ शकते. तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी आता आपले शॅलो फ्राय केलेले पनीर टाकत आहे. आपले शॅलो फ्राय केलेले पनीर या भाजीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला याला छान प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि गॅस मध्यम ठेवूनच याला शिजवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी अगदी रेडी आहे. याला छान प्रकारे कन्सिस्टन्सी आली आहे आणि तेल सुटलं आहे. तर हा आपला पनीर टिक्का मसाला अगदी रेडी आहे. आता मी याला एका बोलमध्ये सर्व करते. हा पनीर टिक्का मसाला तुम्ही जिरा राईस किंवा नानसोबत खाऊ शकता. या ठिकाणी मी हा पनीर टिक्का मसाला मलाबार परोठासोबत खाल्ला आहे. हा परोठा तुम्हाला ऑनलाईन कुठेही भेटून जाईल. याला फक्त तुम्हाला तव्यावरती भाजायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला पनीर टिक्का मसाला अगदी रेडी आहे. अशाच रेसिपीसाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.